नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. यावेळी मी रवी भवन परिसरामध्ये आहे आणि रवी भवन परिसरामध्ये जे आशिष जयस्वाल जी आहे राज्यमंत्री, त्यांच्या कॉटेज जवळ हे संपूर्ण जे कंत्राटदार आहेत PWDचे ते एकत्र जमलेले आहेत. नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, मी अध्यक्ष सुबोध सरोदे आणि आम्ही आज याच्यासाठी इथे आलेलो आहे की मागच्या 20-25 दिवसापासून हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचे कामं सुरू आहेत आणि त्याच्या अगोदर आम्ही शासनाला कळवलं होतं की आमची 150 कोटीची जी थकबाकी आहे ती तुम्ही आधी द्या, नंतरच आम्ही कामं करू. आणि त्याच्यासाठी आम्ही कामं पण बंद केली होती. परंतु आम्हाला जेव्हा आश्वासन मिळालं, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं, मुख्य अभियंता असतील, सर्व लोक असतील, या लोकांनी आश्वासन दिलं, पण आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही आहे. आणि आम्हाला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला भीक म्हणून फक्त 20 कोटी रुपये फेकून मारल्यासारखे दिलेले आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचा निषेध करण्याकरिता आम्ही जे फायनान्स राज्यमंत्री जयस्वाल साहेब आहे त्यांना सांगितलं आहे की तुम्ही थट्टा करत आहे. म्हणजे नागपूरचे CM असून असताना नागपूरमध्ये एवढं मोठं हिवाळी अधिवेशन आहे महाराष्ट्राचं, स्वतःला गौरवान्वित समजते महाराष्ट्र, आणि कॉन्ट्रॅक्टरला 20 कोटी रुपये देत आहे तुम्ही. याच्यापेक्षा मोठी थट्टा काय कॉन्ट्रॅक्टर. त्याच्यामुळे सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत जुने बिल मिळत नाही तोपर्यंत आपण पुन्हा काम बंद आंदोलन करून आणि उद्यापासून आमच्या असेंब्लीचे सर्व कामं बंद पाडण्यात येतील कॉन्ट्रॅक्टरतर्फे. आणि याच्यात जर काही कामात विलंब झाला किंवा असेंब्ली कॅन्सल झाली किंवा पोस्टपोन झाली, याची सर्वस्वी जबाबदारी हे सार्वजनिक बांधकाम विभागाची राहणार आहे. किती थकबाकी आहे तुमचं? मागच्या वर्षीचे 150 कोटीची थकबाकी आहे, त्याच्यात हिवाळी अधिवेशनाचे 93 कोटीचे थकबाकी आहे आणि यावर्षी पुन्हा 90 ते 100 कोटीचे नवीन कामं करण्यात येत आहे. तुम्ही जुने थकबाकी आम्हाला देत नाही, आम्ही नवीन काम तुम्हाला करून देत आहोत आणि तुम्ही आश्वासन दिलंय आणि आश्वासन पाळत नाही. त्याच्यामुळे आम्हाला काम बंद आंदोलन करायची पाळी आलेली आहे. किती कंत्राटी असतील? कमीत कमी 150-200 कॉन्ट्रॅक्टर्स इथे इन्व्हॉल्वमेंट आहेत. याच्यात बाजार सप्लायचे आहे, रेग्युलर शॉप हाऊसकीपिंगचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर्स, सर्वच कॉन्ट्रॅक्टर सोबत आहेत. एकूण म्हणजे सांगायचं झालं तर जे जुनं थकबाकी होतं ते तुम्हाला अद्यापही मिळालेलं नाही, परंतु तुम्ही आंदोलन करत होत्या, तुम्हाला आश्वासन मिळालेलं होतं की एका आठवड्यामध्ये तुमचं जी थकबाकी आहे ती देऊ. जवळपास 150 कोटी थकबाकी आहे. 150 कोटी थकबाकी आहे आणि आम्हाला आश्वासन मिळालं होतं कमीत कमी 100 कोटी तरी आम्हाला देण्यात येईल. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा कामं सुरू केले. परंतु आज आमची जी थट्टा झालेली आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही पुन्हा काम बंद करणार आहे. किती दिवस राहील हे काम बंद आंदोलन? जोपर्यंत ते आम्हाला पूर्ण पैसे देत नाही किंवा शासनाकडनं काही नियम निघत नाही की बा यांचे थकबाकी आधी द्या आणि कामं सुरू करा. कारण इथचे अधिकारी हतबल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला हे मीडियासमोर, प्रेसमध्ये आणि द्यावं लागतलं CMला निवेदन की आमची थकबाकी तुम्ही द्या, आमच्याशी थट्टा करू नका. विधान भवनामध्ये तुमचं काम सुरू आहे, रवी भवनामध्ये काम सुरू आहे आणि आमदार निवासमध्ये काम सुरू आहे तुमचं. हे संपूर्ण कामच तुम्ही बंद केलेलं आहात. सगळीकडे काम बंद करण्यात येईल. हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून आहे ना, पण 8 डिसेंबर पासून आहे, परंतु शासनाला गंभीरता नाही आहे की तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट पण द्यावं लागेल. महाराष्ट्र शासनाकडे त्या 150 कोटी नाही आहे का कॉन्ट्रॅक्टरला द्यायसाठी? हेच प्रश्न आम्ही शासनाला उद्या विचारणार. किती दिले तुम्हाला आता फक्त 20 कोटी दिले आणि ते आम्ही घेणार नाहीये. 20 कोटी दिले पण तुम्ही घेणार नाही. मी राजीव भांगे, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचं नेतृत्व करतो आणि हे जे कामं आहे जनरल कॉन्ट्रॅक्टर सोबत इथं भरपूर लोक काम करतात. तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना सुद्धा मागल्या वर्षी सुद्धा अधिवेशनाचे कामं लॉटरी पद्धतीने दिले होते, त्याचे सुद्धा पेमेंट हे गव्हर्नमेंट आतापर्यंत देऊ शकली नाही. यावर्षी सुद्धा जवळपास 75-76 कामं अधिवेशनाचे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना त्यांनी वाटप केली आहे. त्यांच्याकडनं कामं करून घेतात. आज सुशिक्षित बेरोजगार अभियंता लोकांकडून उसने घेऊन घर विक्री गहाण ठेवून काम करतात, पण त्यांचे 2-2 वर्ष हे पेमेंट देऊन नाही राहिले आहे. त्यांची एकदम दयनीय स्थिती झालेली आहे. तरी सुद्धा ह्या शासनाला काही त्यांना कानडोळा करून राहिले आहे आणि त्यांच्या परिस्थिती थोडीशी सुद्धा त्यांना जाणीव नाही आहे. तर आजच्या परिस्थितीमध्ये ह्या महाराष्ट्र शासनाने कंत्राटदाराची अत्यंत दयनीय परिस्थिती केली जात आहे तुमची. अत्यंत दयनीय परिस्थिती झालेली आहे.
निश्चित एकूणच किती म्हणजे अभियंता असतील जे तुमच्यासोबत जुळलेले आहेत, बेरोजगार अभियंता? जवळपास 100 ते 100 बेरोजगार अभियंता रेग्युलरली काम जिल्ह्यामध्ये? करतात. हो, नागपूर जिल्ह्याचे? नागपूर डिव्हिजन नंबर 1 जे अधिवेशनाचे काम अच्छा, करतात. नागपूर डिव्हिजन नंबर 1 चे 100च्या जवळपास. तर 200 ते 250 कॉन्ट्रॅक्टर आहेत आपले. म्हणजे हे जे क्रमांक 1 PWDचं सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 से तुम्ही कंत्राटी आहात. ओव्हरऑल सगळं जगत करतो, पण आमची आता जे सध्या मागणी आहे ते अधिवेशनाचे कामं इथं सुरू आहे. अधिवेशन अवघ्या 8 तारखेपासून सुरू होत आहे आणि आमचे मागील थकबाकीच दिलेले नाही आहेत. 150 कोटीचं थकबाकी आहे, त्यापैकी 94 कोटीचे आमचे मागच्या अधिवेशनाचे बिलं बाकी आहेत आमचे. तुम्ही अध्यक्ष आहात. माझा एक शेवटचा प्रश्न, तुम्ही सांगताय की 20 कोटी दिलेला आहे, थट्टाच केलेली आहे कंत्राटदारांची, तुम्ही ते परत करत आहात. हो, 150 कोटी थकबाकी आहे आणि आता पुन्हा 90 कोटींचं काम अधिवेशनाचे सुरू आहे. बरोबर. कुठपर्यंत तुमचं हे काम बंद आंदोलन राहणार? जोपर्यंत आम्हाला काही ठोस पैसे मिळत नाहीत किंवा आम्ही तुम्हाला बाकीचे पैसे देतोय 150 कोटीचे, जोपर्यंत गव्हर्नमेंट प्रोव्हिजन करत नाही किंवा म्हणत नाही तोपर्यंत. आणि आता तर आम्हाला फक्त आश्वासन चालणार नाही, तुम्ही BDS वर पैसे टाका तेव्हाच आम्ही काम सुरू करू. लाडक्या बहिणींना तर देत आहेत. गव्हर्नमेंट काय करत आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणदेण नाही आहे. महाराष्ट्र सरकारला 150 कोटी म्हणजे काहीच नाही आहे, ते केव्हाही देऊ शकतात, परंतु त्यांचे का बरं देत नाही आहे, त्यांनी त्याचा अभ्यास करावा. आणि सार्वजनिक बांधकामाची विभागाची बदनामी होत आहे, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर्स रस्त्यावर उतरत आहे. हे सुद्धा त्यांना कळत नाही आहे की एवढं मोठं महाराष्ट्र शासन आहे, संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य अव्वल नंबरवर आहे आणि इकडे कॉन्ट्रॅक्टरची थकबाकी हे देऊ शकत नाही. याचा रिपोर्ट कार्ड काय जाईल. आणि मागच्या 2-3 महिन्या अगोदर कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली याच्यामुळे. आता काय हे सुशिक्षित बेरोजगारांना आत्महत्या करायला लावतील किंवा सोसायटीवाल्याला आत्महत्या करायला लागतील किंवा ओपन कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्या करायला लागतील. सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहेत, त्यांना काय आत्महत्या करायला लावत आहे का महाराष्ट्र सरकार, किंवा कंत्राटदारांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे का महाराष्ट्र सरकार? असेच हे संपूर्ण जे PWDचे जे कंत्राटी आहेत, कंत्राटदार आहेत, ते सांगत आहेत. सुशिक्षित जे बेरोजगार अभियंता आहेत त्यांची थट्टाच केली जात आहे. कंत्राटदारांची PWDच्या महाराष्ट्र सरकार थट्टाच करत आहे. 20 कोटी दिले, 150 कोटी थक बाकी आहे, 90 कोटीचे कामं पुन्हा आहेत. हे काय आहे? त्यांना 150 कोटी जे त्यांचे बकाया आहेत ते 150 कोटी महाराष्ट्र सरकारने द्यावे, अन्यथा पुन्हा त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. 8 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन आहे, अशातच आता कंत्राटदारांनी PWDच्या काम बंद आंदोलन केल्यामुळं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरला आहे. ते हिवाळी अधिवेशन होणार की नाही होणार असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. काय सांगाल अजून? बस कॉन्ट्रॅक्टर म्हणजे स्वतःकडे त्याचे पैसे नाही राहत, त्याच्यावर प्रत्येक त्याचे लेबर अवलंबून राहतात, मटेरियल सप्लायर राहते, त्यांचे बँकेचे कर्ज द्या राहते, आपल्या घरचे पैसे लावून तो काम करतो. या दृष्टीने काम करतो की सरकारचे पैसे कधी डुबणार नाही, परंतु सरकार ही आता कॉन्ट्रॅक्टरची थट्टा करायला लागलेली आहे. त्याच्यामुळे हा निषेध आहे सरकारचा. सरकारचा हा निषेध आहे, महाराष्ट्र सरकारचा हा निषेध आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा निषेध आहे आणि फायनान्स मिनिस्टर जे आहेत त्यांचा हा निषेध केला जात आहे. आशिष जयस्वाल जे राज्यमंत्री आहेत त्यांच्या कॉटेजसमोर हे संपूर्ण PWDचे कंत्राटी एकत्र झालेले आहेत आणि ते निषेध करत आहेत. आपण हे बघू शकता. हा जो आहे हे इकडे या, हे जे आहे आशिष जयस्वाल यांचं हे रवी भवनाचं हे कॉटेज आहे, आपण बघू शकता. आणि या समोर या कंत्राटदारांनी PWDच्या कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाची घोषणा केलेली आहे. मला सांगेल की आम्ही आतापर्यंत ही पाटी तुम्हाला दाखवलेली होती, पण आम्ही ज्याप्रमाणे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर ही पाटी आता काढण्यात आली. आपण बघू शकता आतापर्यंत इथे पाटी होती, पण आता ही पाटी काढण्यात आली. तुमच्या समोरच ही पाटी काढली. हो, नक्की. आतापर्यंत पार्टी होती आणि आम्ही निवेदन दिलं, नंतर तुमची न्यूज झाली आणि नुकतेच त्यांनी आपल्या राज्यमंत्री आहे, वित्तीय राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब
त्यांनी आपली नेमप्लेट काढलेली आहे इथून. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकले. कुठनं काय त्यांना आदेश आले ते आम्हाला माहिती नाही आहे. आणि का बरं हे महाराष्ट्र शासन अशी पडती वाट घेत आहे अवघ्या 150 कोटी रुपयांसाठी आणि झालेल्या कामांचे पैसे मागतोय आम्ही. ही पाटी आताच काढण्यात आली. राज्यमंत्री साहेबांची, आशिष जयस्वाल साहेबांची इथे पाटी होती. आम्ही बातमी बनवत होतो त्यावेळेसच ही पाटी काढण्यात आली. म्हणजेच यावरून तुम्ही समजू शकता की सरकार किती घाबरलेलं आहे आणि सरकार किती पळपुटे आहे की ठेकेदारांचे पैसे द्यावे लागू नये, ती आपल्यावर जबाबदारी येऊ नये, आपलं नाव इथे बदनाम होऊ नये म्हणून त्यांनी लगेच आपली पाटी काढली. यामुळे या सरकारचा मी निषेध करतो. म्हणजे पहिला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आम्ही दाखवतो की इथे पाटी होती, परंतु जशा आम्ही बातमी बनवायला सुरुवात केली आणि हे PWDचे कंत्राटी या पाटीच्या समोर उभे झाले, तसंच येथील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी आशिष जयस्वाल जे राज्यमंत्री आहेत त्यांची पाटी काढायला सुरुवात केली. त्यांच्या बातमीमुळं म्हणजे ते राज्यमंत्री जे आशिष जयस्वाल आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाटी काढावा लागली. संपूर्ण PWDचे जे कंत्राटदार आहेत 150 कोटी त्यांच्या थकबाकी आहे. ते 150 कोटी सरकारला मागण्यासाठी आज आशिष जयस्वाल यांच्या या कॉटेज जवळ आलेले होते आणि त्यांनी निवेदन दिलं आणि इथेच ते महाराष्ट्र सरकारचा निषेध करत होते.